श्री स्वामी समर्थ. यंदा म्हणजे 2025 मध्ये पितृपक्ष 7 सप्टेंबरला म्हणजेच सोमवारी सुरू होणार आहे आणि 21 सप्टेंबर म्हणजेच सर्व पिठी अमावस्येच्या दिवशी हा पितृपक्ष जो आहे तो संपणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व दिले जाते. पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभकार्य केले जात नाही. पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपत असते. हे पितृपक्षाचे 15 दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात. असे मानले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषापासून मुक्तता देखील मिळते. धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज हे प्रसन्न होतात, ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही. आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध, पिंडीदान जे आहे ते करत असतो. पितृपक्षाचे 15 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे या 15 दिवसांमध्ये काही महत्त्वाचे नियम सुद्धा पाळले जातात. काही नियमांचे पालन जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करावे लागत असते, कारण पितृपक्षाचे 15 दिवस हे आपल्या पूर्वजांना समर्पित असते. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. आपल्या पितृपक्ष संपेपर्यंत घरातून या 3 वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत. आणि अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कोणालाही या पितृपक्षामध्ये देऊ नये हे 99% लोकांना माहीत नाही. जर आपण कळत नकळत या 3 वस्तू जर पितृपक्षामध्ये इतरांना दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते आणि आपल्या घराला पितृदोष लागत असतो. आणि ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी माता स्थिर राहत नाही. त्या घराची, कुटुंबाची, मुलांची प्रगती कधीच होत नाही. म्हणूनच आपल्याला काहीही झाले तरीही या 3 वस्तू ज्या आहेत त्या पितृपक्षामध्ये कोणालाच द्यायच्या नाहीत. अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत, तसेच पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे हे देखील आज आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देवतासारखे मानले जाते आणि म्हणून त्यांना आनंदी ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. धार्मिक श्रद्धेनुसार पूर्वज आनंदी असतील तर जीवनात सुख, समृद्धी, संपत्ती येते. जर आपले पूर्वज हे आपल्यावर नाराज असतील तर व्यक्तींच्या जीवनामध्ये अडचणी नेहमी भरलेले असतात. व्यक्तीच्या जीवनात सतत संकट, अडचण, अडथळं येत असतात आणि म्हणून पितृपक्षात दररोज तर्पण करावे. परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम अजिबात लागू होत नाही. ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे नामस्मरण करावे, ध्यान करावे. जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल म्हणजे जिवंत नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे. तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून द्यायचे आहे. जे काळे तीळ असतात तर ते घालून तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यायचे आहे. या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या रूपामध्ये आपल्या आजूबाजूला असतातच. म्हणून या पितृपक्षामध्ये दररोज पहिली भाकरी जी आहे तर ती गाईला खाऊ घाला. असं केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद मिळत असतो. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गाईला चारा किंवा चपाती खाऊ घातली तर श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ प्राप्त होते
आणि पित्र जे आहेत ते संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. पितृपक्षामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने एक दिवा आवर्जून लावावा. कारण दक्षिण दिशा जी असते ती पूर्वजांची दिशा मानली जाते. आणि आपले पूर्वज हे पितृपक्षात दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात. ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केले जाते. पितृपक्षामध्ये मांसाहार, मद्यपान हे आवर्जून टाळावे. यज्ञ, अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये. जसे की नवीन घर खरेदी करू नये, जमिनी खरेदी करू नये, वाहन घ्यायचे असेल किंवा कपडे दागिने जे असतात ते सुद्धा पितृपक्षामध्ये खरेदी करू नये. बऱ्याच वेळा पितृपक्षामध्ये सोन्याचे भाव हे खूप कमी होतात आणि अशा वेळी आपण सोन्याची खरेदी करत असतो. परंतु पितृपक्षामध्ये सोने खरेदी करणे हे पूर्णपणे वर्ज्य मानलेलं आहे. पितृपक्षामध्ये आपण जे काही खरेदी करतो ते आपल्या पूर्वजांना, पितरांना समर्पित होत असते. म्हणूनच त्याचा लाभ जो आहे तर तो आपल्याला न मिळता यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पितृपक्षामध्ये अजिबात करू नये. तसेच या पितृपक्षामध्ये दाढी करणे, केस कापणे आवर्जून टाळावे. राग करू नये. नकारात्मक भावना ज्या आहेत त्या सुद्धा आपल्या मनामध्ये अजिबात आणायच्या नाहीत. कांदा आणि लसूण यांचा वापर सुद्धा कमी करावा किंवा अजिबात करू नये. आपण पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण जर जे सेवन केले तर आपला राग जो आहे तर तो वाढत जातो आणि आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही. आपल्या हातातून काही चुका होत असतात. म्हणून असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण हा पूर्णपणे वर्ज्य ठेवावा. तसेच पितृपक्षामध्ये जर तुम्ही एखाद्या देवाला जायचा विचार करत असाल म्हणजे देवस्थान जे आहे तर तिथे भेट देणे आवर्जून टाळावे. तसेच घराची दुरुस्ती करण्याचे काम सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये. कारण पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येत असतात. मग त्या मुंग्या असेल किंवा इतर कुठले किडे असतील तर त्यांच्या रूपामध्ये ते येत असतात. आणि जेव्हा आपण घराचं काम करत असतो तेव्हा आपल्या हातून त्या मुंग्या किंवा इतर काही जे जीवजंतू आहेत ते मरण पावतात. आणि म्हणून पितृपक्षामध्ये घराची दुरुस्ती करू नये असे देखील म्हटले जाते. पुराण आणि हिंदू शास्त्रानुसार पितृलोकाचा एक दिवस पृथ्वीवरील एक वर्षाच्या बरोबरीचा असतो. जिथे वेगवेगळ्या जगात काळाची गती वेगळी मानली जाते. शास्त्रानुसार पितृलोक हे असे स्थान मानले जाते जिथे मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहतात. विशेष ज्या आत्म्यांना मोक्ष मिळू शकत नाही. या ग्रंथांमध्ये केवळ फक्त पितृलोकांचे वर्णन नाही तर तेथे कालखंडांचा तपशिलावर उल्लेख देखील केला गेला आहे. गरुड पुराण आणि शास्त्रानुसार देव, मानव आणि पूर्वजांसाठी काळाची गणना ही वेगळी आहे. मानवाचे 360 दिवस हे देवांच्या एका दिवसासारखे आहेत आणि मानवाचे 30 दिवस हे पूर्वजांच्या एका दिवसासारखे असतात. आणि या गणनेनुसार पितृलोकांचा एक महिना पृथ्वीच्या 30 वर्षा इतका आहे आणि पितृलोकांचे एक वर्ष हे पृथ्वीच्या 360 वर्षांनी इतके आहे. पुराणानुसार यमराजाला धर्मराज असे म्हणतात. तो पितृलोकांचा अधिपती आहे. मृत्यूनंतर आत्म्याचा न्याय करणे, त्यांना स्वर्ग, नरक किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवणे हे यमराजाचे काम असते. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की आत्म्या पितृलोकातून पूर्वजन्मासाठी पृथ्वीवर येत असतो आणि म्हणून जर आपण पूर्वजांसाठी श्राद्ध, पिंडदान किंवा काही धार्मिक विधी केले तर आपल्याला पूर्वजांना पुनर्जन्म प्राप्त होतो आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. आणि आपले पूर्वज हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. म्हणून पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार श्राद्ध, पिंडदान जे आहे तर ते केले जाते. या पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज असतात तर त्यांच्याबद्दल वाईट बोलू नये. बराच वेळा आपल्या पूर्वजांबद्दल आपण काहीतरी वाईट गोष्टी बोलत असतो कारण त्या काळामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या असतात आणि म्हणून आपण काहीतरी वाईट बोलतो.
परंतु पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांबद्दल कोणतीही वाईट गोष्ट जी आहे ती बोलू नये, तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये शुभ कार्य, मुंडन, लग्नप्रवेश, नामकरण, गृहप्रवेश अशा धार्मिक विधी सुद्धा करू नये. पितृपक्षाच्या काळात अशुभ गोष्टी आहेत ज्या त्या आवर्जून टाळाव्या. या पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात, परंतु पितृपक्षामध्ये नवीन कपडे परिधान करणे किंवा खरेदी करणे अशुभ मानले जाते. तसेच पितृपक्षामध्ये चुकूनही पीठ धान्य जे आहे तर ते खरेदी करू नका. पितृपक्ष लागण्या अगोदर तुम्हाला जे काही धान्य आहे ते दळून घरामध्ये आणायचे आहे. परंतु पितृपक्षामध्ये पीठ किंवा धान्य जे आहे ते खरेदी करून आणू नका. ते आपल्या पितरांना समर्पित होत असते. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही झाडू खरेदी करू नका. जर आपण झाडू खरेदी केला तर आपली धनहानी होऊ शकते. आपल्या घरातील लक्ष्मी ही नष्ट होते. घरात गरिबी आणि दरिद्रता येत असते. म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही झाडूची खरेदी करू नये. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही मोहरीचे तेल जे आहे ते सुद्धा खरेदी करू नये. मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि जर आपण पितृपक्षामध्ये मोहरीचे तेल खरेदी केले तर शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तो आपल्यावरती पडत असतो आणि यामुळे आपल्या घरात जीवनात कटकटी निर्माण होऊ लागतात. पितृपक्षामध्ये शिळं अन्न खाऊ नये. या व्यतिरिक्त चणे, मसूर डाळ, साग, सातू, जिरे, मुळी, त्याचबरोबर काळं मीठ, काकडी, दुधी भोपळा यांचे सेवन आवर्जून टाळावे. त्याचबरोबर पितृपक्षाची समाप्ती होईपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातील या 3 वस्तू ज्या आहेत त्या अजिबात कोणाला द्यायच्या नाहीत. ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असेल तरी सुद्धा ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला अजिबात कोणाला द्यायच्या नाहीत. त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू आहे तर ती म्हणजे उसने पैसे. पितृपक्षामध्ये कधीही कोणाला उसने पैसे देऊ नका किंवा कोणाकडून उसने पैसे सुद्धा तुम्ही घ्यायचे नाही किंवा कर्ज देखील तुम्हाला पितृपक्षामध्ये घ्यायचं नाही. जर आपण पितृपक्षामध्ये पैशांची देवाणघेवाण केली, उसने पैसे दिले किंवा उसने घेतले तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते. घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते. धनहानी होते आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं. असे म्हणतात पितृपक्षामध्ये चुकूनही तुम्ही पैसे जे आहेत तर ते कोणाला उधार देऊ नका. पुढची वस्तू आहे ती म्हणजे कुशा. हे सर्वांनाच माहीत आहे, ज्यामध्ये आपण पितरांना तर्पण करत असतो. त्यावेळी कुशा म्हणजेच कुशाचा वापर जो आहे तो आवर्जून केला जातो. कुशाशिवाय पूर्वजांचे म्हणजे पितरांचे तर्पण सुद्धा पूर्ण होत नाही, हे अपूर्ण मानले जाते. त्यामुळे आपल्या घरातील कुशा जी आहे ती चुकूनही कोणाला द्यायची नाही. यानंतर पुढची वस्तू आहे तर ती म्हणजे तांदूळ. बघा, पितृपक्षामध्ये दान करणे हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. पितृपक्षामध्ये दान केले तर त्याचा आपल्याला दुप्पटीने फळ प्राप्त होते. परंतु दान करताना आपल्याला पैशांसोबत तांदळाचं दान सुद्धा करायचं नाही. तांदूळ जे आहे तर ते चुकूनही कोणाला द्यायचे नसतात. कारण पितृपक्षामध्ये तांदळाची आपण खीर बनवतो, दहीभात बनवत असतो आणि ते पूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित असते. यामुळे शक्यतो तुम्हाला या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये कोणालाही तांदूळ जे असतात ते द्यायचे नाहीत. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावा. दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावला तर पितरांच्या वाटेतील अंधार दूर होतो आणि आपल्या आयुष्यातील सुद्धा अंधार जो आहे तो दूर होत असतो. आपल्या आयुष्यात जे काही संकट, अडचणी, अडथळे आहेत ते दूर होत असतात. म्हणून पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावा. ज्या प्रकारे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशाची गरज असते, पितरांना सुद्धा प्रकाशाची गरज ही असते. म्हणून त्या ठिकाणी दिवा हा अवश्य लावला जातो.
मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.